हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे आपला डे 5. आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रेस रिलीफ अँड काम माइंड. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण करणार आहोत थोडासा वॉर्मअप करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण करणार आहोत नेक रोटेशन. इनहेल करत आपण वर पाहणार आहोत, एक्झेल करत खाली. इनहेल अप 1, exhale down 2, 3, 4 and 5. Side by side, inhale center, exhale right. Inhale center, exhale left. 5 वेळेस करणार आहेत. 1, 2, 3, 4 and 5. हाफ रोटेशन खालच्या साइडनी 5 वेळेस. 1, 2, 3, 4 and 5. बॅक साइडनी 5 वेळेस. 1, 2, 3, 4 and 5. ओके, रिलॅक्स उभे राहणार आहोत. आता करणार आहोत शोल्डर रोटेशन 5 टाइम्स क्लॉकवाइज. 1, 2, 3, 4, 5. Anti clockwise. 1, 2, 3, 4 and 5. आता आपण करणार आहोत वेस्ट रोटेशन. पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4 and 5. Anti clockwise. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. आता काय करायचंय, दोन्ही हात जे आहेत ते आपले असे मागे इंटरलॉक करायचे. आपल्या पाठीच्या मागे, आपल्या मानेच्या मागे असे, आणि क्रॉस लेग टच. 1, 2 ह्याचे आपण करणार आहोत 20 रिपिटेशन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. साइड बेंड करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत आजचं पहिलं आसन, ज्याचं नाव आहे वृक्षासन. वृक्षासन करण्यासाठी काय करायचंय, आपले पायांमध्ये पहिले नॉर्मली डिस्टन्स घ्यायचा. आता आपला उजवा जो पाय आहे तो आपल्या डाव्या पायाच्या थाईजच्या आतल्या साईडने ठेवून द्यायचा आहे. पहिले आपल्याला हे आसन बॅलेन्स करायचं आहे. बॅलेन्स झाल्यावरच आपण हात वर नेणार आहोत. जर तुम्हाला हे बॅलेन्स होत नसेल तर तुम्ही आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवू शकतात. इथे ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. स्टार्टिंगला इथे ठेवायचं आहे, वर घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही भिंतीचा पण सपोर्ट घेऊ शकता जर तुम्हाला नसेल जमत तर. ठीक आहे, माझ्यासोबत करायचंय. पहिले बॅलेन्स, मग इनहेल करत आपल्याला दोन्ही हात वरती न्यायचे नमस्कार मुद्रेत, आणि आपली बॉडी आपल्याला वरती स्ट्रेच करायची.
रिलॅक्स. आता आपण दुसऱ्या साइडनी करणार आहोत. हे आसन कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सगळ्यात छान आसन आहे, त्यामुळे लहान मुलांना हे आसन नक्की करायला सांगा. याने आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते, कारण हे आसन करताना आपण एका पॉइंटवर फोकस ठेवतो. जेवढा वेळ फोकस ठेवणार तेवढ्या वेळ आपण आसन जास्त करू शकतो. रिलॅक्स. कॉन्सन्ट्रेशन तर वाढतेच, पण त्याचबरोबर आपला बॅलेन्स पण छान होतो. बॅलेन्सिंग साठी पण हे आसन छान आहे. आता वरती स्ट्रेच करायची. आता आपण करणार आहोत पद्मासन. पद्मासन करण्यासाठी आपण आपला उजवा पाय वर घ्यायचा आहे डाव्या पायाच्या मांडीवर, आणि डावा पाय घ्यायचा आहे उजव्या पायाच्या मांडीवर. करणार आहेत पद्मासन. अशी मांडी घातली, दोन्ही हाताच्या ज्ञान मुद्रा करायच्यात आणि गुडघ्यांवरती ठेवून द्यायचे. ओके. त्या आसनामध्ये आपण आरामात 5 मिनिट बसू शकतो. त्यावेळेस नॉर्मल ब्रीदिंग करायची. इनहेल अँड एक्झेल. एकदम शांत बसणार आहोत, कशाचाही विचार न करता. ओके. रिलॅक्स. चला वळूया आपल्या पुढच्या आसनाकडे. ओके. आपण पाठीवरती झोपणार आहोत आणि आता करणार आहोत आपण उत्तान पादासन. यासाठी काय करायचंय, नॉर्मली दोन्ही हात साईडला ठेवून द्यायचे. आपले जे हात आहेत ते आपण हिपच्या खाली पण ठेवू शकतो. आपल्या पायांना सपोर्ट देण्यासाठी हाताचा पंजा, हाताचा जो तळभाग आहे तो जमिनीवर ठेवून द्यायचा आहे. आता काय करायचं, पहिले उजवा पाय आपण वरती घ्यायचा आहे 60 डिग्री. ठीक आहे. होल्ड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता डावा पाय 1 2 3 4 5. आता आपल्याला दोन्ही पाय उचलायचे वरती अँड होल्ड. रिलॅक्स. अजून एकदा करणार आहेत.
ओके, रिलॅक्स रिलॅक्स करायचंय. 5 सेकंड. रिलॅक्स. 1 2 3 4 and 5. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे मत्स्येंद्र आसन. हे केल्याने आपल्या शरीराचा आकार एका फिश सारखा होतो, म्हणून याला फिश पोज असे सुद्धा म्हणतो आपण. पद्मासन घालून पण करू शकतो. ठीक आहे, पद्मासन घालायचंय. हळूहळू खाली जायचंय अँड रिलॅक्स. ओके, रिलॅक्स करणार आहेत. आता आपण पोटावरती झोपूया आणि प्लॅंक करणार आहेत. प्लॅंक करण्यासाठी दोन्ही हात एकमेकांना पॅरलल, हाताची मूठ बनवून घ्यायची. दोन्ही पायांमध्ये गॅप. इनहेल करायचं आणि एक्झेल करत आपलं पोट वरती उचलायचंय. रिलॅक्स रिलॅक्स करणार आहेत मकरासन मध्ये. पाठीवरती यायचे परत. आज आपण करणार आहोत सायकलिंग. ओके, अँटी क्लॉकवाइज. रिलॅक्स. 1 2 3 4 5. डाव्या बाजूने उठायचंय. आता आपण करूया नाडी शोधन प्राणायाम. यासाठी तुम्ही ज्या पोझिशन मध्ये असाल त्या पोझिशन मध्ये बसायचे कम्फर्टेबली. डाव्या हाताची ध्यान मुद्रा. आता आपण नाडी शोधन करण्यासाठी काय करणार आहे, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, उजव्या नाकपुडीतून सोडून द्यायचा आहे. परत काय करणार आहेत, उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, श्वास होल्ड करणार आहेत आणि डाव्या नाकपुडीतून सोडून द्यायचा आहे. माझ्यासोबत करा. एक तर तुम्ही फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर आपल्या थर्ड आय वर म्हणजे भुवयांच्या मध्ये ठेवू शकता किंवा फोल्ड करू शकता. तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. ओके, डाव्या नाकपुडीतून इनहेल, होल्ड. होल्ड म्हणजे नाक बंद करून टाकायचे दोन्ही पण. एक्झेल. परत उजव्या नाकपुडीतून इनहेल, होल्ड अँड एक्झेल.
5 मिनिट तुम्ही नाडी शोधन करू शकता. त्यानंतर आपण शेवटचे 5 मिनिट करणार आहोत शवासन. शवासन करण्यासाठी पायामध्ये गॅप, हाताचे तळवे आकाशाकडे, मान एक साईडला झुकलेली, पूर्ण बॉडी रिलॅक्स. शवासन कधीही स्किप करायचं नाही आपल्याला. शवासन झाल्यानंतर डाव्या बाजूने उठणार आहोत. दोन 3 वेळेस नॉर्मल ब्रीदिंग. हात एकमेकांना रब करणार आहोत आणि आपल्या चेहऱ्यावरून लावायचे आहे. ओके, सो हा होता डे 5. आय होप तुम्ही सगळे माझ्यासोबत करत असाल. आणि तुम्हाला कोणते डाऊट असतील, काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.